नमस्कार, जय सद्गुरू. मी राहुल विस्पुते, नाशिक. आज आपण उपासने साई वाक्सुधा भाग पहिला यामधील अध्याय क्रमांक 25 याचे आज आपण श्रवण करणार आहोत. शके 1845 मिती पौष शुद्ध 1 सोमवार, तारीख 7 जानेवारी सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 25तमो अध्याय प्रारंभ. परोपकार. परमेश्वर प्राप्तीला पुष्कळ उपाय आहेत. त्यापैकी आपल्या इंद्रियांना म्हणजे अवयांना फालतू व्यवहार करू देऊ नये एवढे जरी केले तरी केव्हा तरी ईश्वर प्राप्तीचा योग येतो. फालतू कर्मे म्हणजे आपल्या केव्हाही मागे पुढे दुःखाला कारणीभूत होतील अशी किंवा आपल्यापासून कोणालाही कोणत्याही प्रकारे उपद्रव किंवा दुःख देतील अशी किंवा सत्कर्मे पुण्यकर्मे यांना अडथळा आणणारी अशी व केवळ शरीररक्षणापुरता जरुरीच्या कामाशिवाय किंवा परमेश्वरी सत्कर्म पुण्यकर्म याशिवाय जी असतील ती सर्व फालतूच कर्मे समजावीत व ही सर्व फालतू कर्मे पापकर्मेच आहे. शरीरम केवलम कर्मम कुर्वाण प्रोक्ती किल्बिषम. भगवद्गीता. केवळ शरीर रक्षणापुरते जे कर्म करावे लागते ते पापकर्म समजू नये. परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम असे हे महासत्पुरुषाचे वाक्य आहे. ते फार महत्त्वाचे असून त्यांचा विचार झाला तर परोपकाराचे महत्पुण्य आहे असे दिसून येईल. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या बऱ्यासाठी परोपकार केल्याने पुण्यसंचय होतो आणि कोणत्याही प्रकारे दुसऱ्याला उपद्रव पीडा त्रास देणे वगैरे दुःख दिल्याने पाप संचय होतो. परशब्दाने पशु पक्षी मनुष्य शत्रू परमेश्वर व आपल्यापासून जे काही दुसरे असेल ते या सर्वांचे कोणत्याही प्रकारे बरे करण्याबद्दल आपल्याकडून जी सत्कर्मी केली जाईल त्याचे नाव परोपकार. परोपकाराचे महत्पुण्य असते. परशब्दाने आपल्याहून दुसरे म्हटले तर आपल्याहून दुसरे आपले मन आहे, शरीर आहे आणि काही असते. ते मन वाटेल तिकडे भटक्या मारीत व अनेक प्रकारे काळजा फिकीर करीत दुःख भोगीत राहते. ते फालतू व्यवहार केल्यामुळेच दुःख स्थितीत पडते. सर्व प्रकारच्या दुःखातून मनाला काढण्यासाठी किंवा पहिल्यापासूनच मनाला कोणत्याही प्रकारे दुःख न यावे याकरता जी सत्कर्मी केली जाते तो एक खरा मुख्य परोपकार. अशा रीतीचे केलेले जे परोपकार त्या परोपकारांचे पुण्य फार मोठे आहे. अशा परोपकाराच्या पुण्याच्या योगे कोणत्याही सर्व सुखे आपोआप भेटतात. जे पवित्र करते किंवा ज्याच्या योगे पवित्र केले जाते असे सत्कर्म ते पुण्य समजावे. पुण्य हा शब्द वस्तुतः स्वतंत्र नाही. खऱ्या ईश्वरी सुखाच्या लाभात अडथळा आणणाऱ्या ज्या विरुद्ध क्रिया दुष्कर्म त्याला पाप म्हणतात व त्या पापक्रियेचे झालेले जे संस्कार म्हणजे मनावर झालेले परिणाम ते काढून टाकण्यासाठी म्हणजे ते मन धुवून पुन्हा पूर्ववत स्वच्छ किंवा पवित्र करण्याकरता ज्या सत्क्रिया केल्या जातात त्याचे नाव पुण्य. सत्कर्मापासून उत्पन्न होणारे जे अदृष्ट त्याचे नाव पुण्य. शुद्ध सत्वात्मक मन. अशा कोणत्याही प्रकारे सत्क्रिया करून पुण्यसंचय वाढविण्याची फार जरुरी आहे. त्या पुण्यसंचयाच्या योगे मूळचे आपले जे शुद्ध सत्वात्मक मन त्याची प्राप्ती होते. कोणत्याही प्रकारे दूषित पापकर्माचे संस्कार ज्याला झाले नाहीत असे शुद्ध सत्वात्मक जे आपले मन त्या मनाच्या ऐहिक किंवा पारलौकिक किंवा अखंड परमेश्वरी परब्रह्म सुख आहे. असे काही आपल्यास पाणी पाहिजे असल्यास आड खोदल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. पाणी जमिनीत आहेच, ते उत्पन्न करण्याची आवश्यकता नाही, परंतु त्यावर आच्छादन असलेले माती खडक दगड इत्यादी काढता ते काम पूर्ण झाले म्हणजे पाण्याचा लाभ होतो. पाणी उत्पन्न केले आणि काढले असे नाही. त्यावरील अडचण दूर झाल्याबरोबर तेथे असलेले पाणी आपल्याला मिळते. अडचणी दूर करण्याचा उपाय खोदणे माती काढणे दगड फोडणे इत्यादी जी क्रिया ती पुण्यासारखीच आहे. जसे जसे खोदीत जावे तसे पाणी जवळ येते. त्याप्रमाणे आपल्यालाच शुद्ध सत्वात्मक मनाच्या ठिकाणी लहान मोठी ऐहिक पारलौकिक सर्व सुखे आयती तयार आहेतच. त्यातील खऱ्या सुखाच्या लाभासाठी मनावरचे पाप किंवा दोष जसे जसे आपण दूर करीत जाऊ
तशी त्या शुद्ध सत्वात्मक मनाची प्राप्तीजवळ येत जाते. दुसऱ्याचे मन शुद्ध करीत गेले म्हणजे आपले मन शुद्ध होत जाते व अनेक प्रकारे फिंद फुतूर व खोट्या नाट्या वाईट विचाराने कोणाचेही मन दूषित व अशुद्ध रीतीने भरून देणे म्हणजेच आपले मन दूषित व अशुद्ध करून घेतले असे होते. जसे शुद्ध पाण्याची विहीर असून त्यात अनेक घाणेरड्या वस्तू टाकून ती विहीर बुजवली तर त्या शुद्ध पाण्यापासून आपल्याला मिळणारा लाभ आपणच नाहीसा करून घेतला असे होते. आणि बुजलेले विहीर आपण जर पुन्हा त्यातील घाण कचरा काढून स्वच्छ केले तर त्या पाण्याचा लाभ आपल्याला होऊन शेकडो जणांना होतो. तसेच कोणाच्याही दुःखाला कारणीभूत असे जे दुसऱ्याचे अशुद्ध मन ते आपण शुद्ध करीतच राहिले तर दुसऱ्यालाही शुद्ध सत्वात्मक मनाची प्राप्ती होऊन खऱ्या सुखाचा लाभ त्याला मिळतो व तशाच आपल्यालाही मिळतो. आपल्याहून आपले मन दुसरे केव्हा असते तर जेव्हा जगापैकी अनेक बऱ्या वाईट गोष्टींचा व अनेक बाह्य विषय वस्तूंचा विचार करीत राहते व त्याकरता काळजा फिकीर दुःख करीत राहते तेव्हा ते मन त्याच जगापैकी बाह्य विषय वस्तू वगैरेंचेच झालेले असते. म्हणून ते आपल्याहून दुसरे असते व सत्कर्णीच्या योगे बाह्य विषयादिकांपासून सुटून दूषित संस्कार रहित होऊन शुद्ध सत्वात्मक जेव्हा बनते तेव्हा ते आपले मन आपल्याहून दुसरे न राहता आपणच होऊन बसते. आपल्याहून मन निराळे नसते असे ते शुद्ध सत्वात्मक मन व आपण एकच होऊन गेल्यावर आपल्यामध्ये शुद्ध सत्वात्मक अघटित शक्ती येते व आपल्याला ऐहिक किंवा अखंड सुखाचा लाभ आपोआप मिळतो. अशा रीतीचे शुद्ध सत्वात्मक आपले मन होण्यास दुसऱ्या कोणाचीही मने सत्कर्णीने शुद्ध करण्याचा किंवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. कोणीही ब्राह्मणादिकांची मने ब्रह्मकर्माच्या योगे व ज्याचा त्याचा स्वधर्माच्या योगे नेहमी शुद्ध ठेवण्याविषयी प्रयत्न करीत राहिले तर आपले मन शुद्ध सत्वात्मक बनले जात असते. दुसऱ्या कोणाचीही मने दूषित करण्याचा प्रयत्न करीत राहणे म्हणजेच आपले मन दूषित व पापात्मक करून घेणे असे होते. पापासारख्या फालतू गोष्टींचे जे निरसन त्यासच पुण्य म्हटले आहे, जे काही स्वतंत्र वस्तू नाही. ज्या क्रियेपासून शुद्ध सत्वात्मक मनाची प्राप्ती होते त्या क्रियेसही शुद्ध सत्व म्हणावे. यावरून काय झाले तर स्वधर्माने व सत्कर्माने साचलेले पुण्य हे खऱ्या सुखाचे बीज किंवा खऱ्या सुखाचे आरंभीचे मुख्य साधन आहे. आता सुखाचे दोन भाग आहेत, शुद्ध सत्वात्मक मनातील अखंड सुखाचा लाभ व व्यावहारिक सुखाचा लाभ. या दोन्ही सुखाच्या लाभास कारण पुण्य आहे. त्या पुण्याची व्याख्या पूर्वीच केली आहे. ते पुण्य खऱ्या सुखास किंवा बाह्य सुखासही कारण आहे. वस्तुतः कोणतीही क्रिया जी केली जाते ती स्थूल शरीराने केली जाते व ती मात्र दिसते. क्रिया अर्धवट किंवा पूर्ण झाल्या तरी त्याचे स्वरूप दोन अवस्थेत असते, एक अव्यक्त गुप्त व दुसरे व्यक्त उघड. परंतु या दोन स्वरूपांपैकी एक व्यक्त झालेले मात्र अनुभवास येते. ती स्वरूपे दोन जरी आहेत तरी प्रथमतः अव्यक्त उत्पन्न झाले व नंतर व्यक्त तसेच आले म्हणून अव्यक्त नष्ट होत नाही. काही प्रसंगी अव्यक्त फार असून व्यक्त थोडे दिसून येते. आपल्याकडून ज्या बऱ्या वाईट क्रिया होतात त्याचे प्रथम अव्यक्त व नंतर व्यक्त रूपाने फळ उत्पन्न होते. मग आपण शुद्ध सत्वात्मक मनाच्या प्राप्तीला पापरूपाची अडचण दूर करण्याकरता स्थूलाने जी क्रिया केली त्यापासून जे अव्यक्त उत्पन्न झाले ते पुण्य. मग जितक्या प्रमाणाने अडचण दूर करण्याचा आपण प्रयत्न करून तितके पुण्य जास्त साठले जाते. कोणी म्हणेल आमच्याजवळ पापच नाही किंवा थोडे आहे तेवढ्यापुरताच उपाय करू, तर तसे नाही. पापाची अडचण पुष्कळ असते. आपण अडचणी दूर होण्यासाठी जसे जसे उपाय करीत बसू व त्यायोगे जसजशी शुद्ध सत्व अवस्था येत जाते तसे आपल्याहून निराळे असलेले जे प्राणी त्यांच्या पापाचे दडपण अडचण येतच जाते. जसजशी ती अडचण येत जाते तसे उपाय करावे लागतात. पूर्ण अवस्थेत गेलेले जे कोणीही सत्पुरुष योगी शुद्ध स्वरूप झालेले जरी असले तथापि जवळील माणसांच्या पापाचा ओघ नेहमी त्यांच्यावर येतच असतो. परंतु ते पूर्ण अवस्थेत गेलेले असल्यामुळे सत्पुरुषांना दुसऱ्याच्या पापाचा ओघ नाहीसा करण्यासाठी त्यांच्या त्या अवस्थेमुळे काही करावे न लागता तो पापाचा ओघ आपोआपच नाहीसा होऊन कोणीही त्यांच्या योगे शुद्ध व पवित्र होऊन
होऊन जावे अशीच त्यांची व्यवस्था असते. गंगेत काही घाण पडल्यास तेवढ्या भागाचे गंगेचे पाणी बदलल्यासारखे दिसते, परंतु लागलीच पुन्हा स्वच्छ ते स्वच्छच. तसे सत्पुरुष दुसऱ्याच्या पापासाठी तेवढ्यापुरता निराळे भासतील, परंतु निरंतरची शुद्ध सत्व अवस्था ही त्यांच्यापासून केव्हाही सुटत नाही. थंडीच्या दिवसात अग्नी पेटून 10-15 किंवा 1-2ही शेकत बसतात. 1 बसो किंवा 10-15 बसो, ती थंडी त्या अग्नीच्या आश्रयामुळे कमी झाली, जणू काय ती अग्नीतच गेली. परंतु तो अग्नी थंडीने काकडत नाही, इवळत नाही, विझत नाही. तो जसाच्या तसाच राहून तुमची थंडी मात्र कमी कमी होते. अग्नीला काही बाधा न होता सगळ्यांची थंडी जाऊन पुन्हा प्रज्वलित राहतो. तसे सत्पुरुष पूर्ण असल्याने दुसऱ्याकडून आलेले पाप त्यांना बाधक होत नाही. ते जसेच्या तसेच पूर्ण असतात. यास उदाहरण पूर्ण भरलेला समुद्र, त्यात कितीही पदार्थांचे दडपण पडले तरी एखाद्या लहानशा जलसंचयात किंवा विहिरीत दडपण पडले असता ती जशी बुजून जाते, तसा तो समुद्र कोणत्याही प्रकारे बुजला न जाता पूर्णच्या पूर्णच राहतो. त्याचप्रमाणे सत्पुरुषाची दुसऱ्याच्या पापाचा नाश करून त्यापासून त्यांना बाधा होऊ नये अशी योजना असते. स्थूल देहाने क्रिया केल्या असता प्रथम अव्यक्त फळ बीजरूपाने येते व नंतर व्यक्त रूपाने फळ दृष्टीस पडते. आपल्याला अव्यक्त दिसत नाही, व्यक्त मात्र दिसते, ते पुण्याचे झाले. त्याचप्रमाणे पापाचेही आहे. शरीरापासून ज्या वाईट क्रिया होतील त्याचीही फळे अव्यक्त व व्यक्त अशी आहेत. सुखदुःखाची उत्पत्ती प्रत्यक्ष दिसणे म्हणजे व्यक्त फळ. जितक्या काही वाईट किंवा चांगल्या क्रिया होतात त्याचे प्रथम अव्यक्त फळ उत्पन्न होतच असते, पुढे तेच अव्यक्त व्यक्त रूपाला येते असा सिद्धांत आहे. एखाद्या वृक्षाचे बीज असते, ते कदाचित वाळून जाईल, त्याला पाणी न मिळाल्यास त्यापासून रोप उगवणार नाही, आतल्या आत नाहीसे होईल, परंतु त्या अव्यक्ताचा नाश होत नाही. बऱ्या वाईट क्रियेने पुण्य किंवा पाप यांना आपोआप पोषक द्रव्ये मिळावीत अशी जगाची घटना आहे. त्यामुळे अर्धवट जरी कर्म झाले तरी त्याचे फळ उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. जसे वडाचे बीज अगदी सूक्ष्म असते, परंतु त्याच्या आश्रयास हजारो माणसे बसतील अशा मोठ्या वृक्षाचा समावेश त्यात आहे. एखाद्या अज्ञानास बीज पुढे करून हा वटवृक्ष आहे असे सांगितलं तर त्यास खरे वाटणार नाही. अरे बाबा, तू जो मोठा वृक्ष पाहतोस तोच आहे. त्याला संस्कार झाल्यावर ते बीजच वृक्षरूप दिसेल. त्याचप्रमाणे कोणतीही क्रिया झाल्यावर तिच्यात बीजरूपाने असलेले पुण्य किंवा पाप जितक्या प्रमाणात असेल तितक्या प्रमाणाने ते व्यक्तीत येते, म्हणजे पूर्णत्वास येते, परंतु बीजावरून वृक्ष लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे अव्यक्त पुण्य किंवा पाप याची कल्पना होत नाही, परंतु तेच व्यक्त दशेस आले म्हणजे अनुभवास येते. अव्यक्तावक्तद्युतया सर्व प्रभवत्य हरागमे या भगवत युक्तीप्रमाणे ईश्वराच्या नियमानुसार स्वाभाविक रीतीने सर्व जग अव्यक्तापासून व्यक्त दिशेस आलेले आहे. त्याचप्रमाणे मनुष्याच्या पाप पुण्याची उत्पत्ती स्वाभाविक नसून ज्या रीतीने त्यांच्याकडून क्रिया घडतील किंवा ते करतील तसे अव्यक्त दशेस पाप पुण्य उत्पन्न होऊन त्याचे फळ व्यक्त दिशेस झालेले. सुखदुःख त्याची कर्मे ईश्वराच्या स्वाभाविक नियमानुसार नसल्यामुळे ते त्यांना अवश्य भोगावे लागते. यावरून स्थूल शरीराच्या द्वारे बऱ्या वाईट क्रिया केल्या जातात, त्यास पुण्य व पाप म्हणतात. प्रथम आपण बोललो की परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार करणे हे पुण्यसंचयाचे करणे होय, पुण्यसंचयाचा हंगामा. आता पाप संपले तरी दुसऱ्याचे येतच असते असे सांगितलेले आहे. म्हणून नेहमी पाप दूर करून शुद्ध सत्वात्मक मनाची तयारीसाठी ज्या क्रिया आहेत त्या दुसऱ्यासाठी व आपल्यासाठीच करणे हे मनुष्याचे कर्तव्य कर्म आहे. जर दुसऱ्याचे पाप दूर करण्याचा प्रयत्न केला तर आपले स्वतःचे पाप दूर केल्यासारखे होते. जसे एखाद्या आचारी स्वयंपाकी 10-15 जणांचा स्वयंपाक करेल तर तो त्या सर्वांनाही पुरतो व स्वतःही आचार्याला पुरतो. त्याला स्वतःकरता निराळा स्वयंपाक करायची जरूर नाही. तसे दुसऱ्याचे पाप दूर केले की आपले पाप दूर होऊन पुण्याचा साठा आपोआपच होतो. अशा रीतीने हजारो लोकांच्या पापाचा नाश
आपण करीत राहिलो तर इतकी पुण्य साठते की मूळचे जे पुण्य अनंत साठलेले आहे त्याच्याशी हे जुळले जाते व त्याचा संबंध आपल्याशी व आपल्या त्याच्याशी होतो व खऱ्या सुखाची प्राप्ती त्याच्या एकत्वामुळे होते. खऱ्या सुखाच्या अनंत साठ्याचा लाभ आपणास का मिळत नाही तर आपले पुण्य इतके झालेच नसते. जे काही झालेले असते ते त्या पुण्यापासून व्यक्त दशीस आलेल्या फळांच्या उपयोगात खर्च होऊन जाते. पूर्वी सांगितलेच आहे की पुण्याची 2 फळे आहेत, एक खऱ्या सुखाचे व दुसरे व्यावहारिक सुखाचे. आपले पुण्य इतके साठत नाही की ते पारलौकिक सुखास जाऊन मिळेल. स्थूल शरीराच्या द्वारे पुण्यक्रिया होतात, एरवी होत नाही. अशी ही एक स्थिती आहे की आपल्या या स्थूल शरीराच्या योगे केलेल्या कर्माची काही अपूर्णता असेल, ती पूर्ण करण्यासाठी मनुष्य त्याच्या अधिकाराला अनुसरून स्थूल देह सुटल्यानंतर सूक्ष्म शरीरात राहूनही स्थूल शरीराने केलेल्या सत्कर्माची पूर्णता करीत राहतो. मात्र अधिकार परत्वे कोणी सूक्ष्म शरीरात राहूनही पुण्याची करणी करीत राहतात. परंतु सूक्ष्म शरीराने होत असलेल्या कर्मास तरी प्रथम सूक्ष्म शरीराच्या योगे कर्म झालेली असावी लागतात. तसेच तो सूक्ष्म शरीरातही करू शकतो, नाहीतर नाही. यावरून काय झाले की सूक्ष्म शरीराने म्हणा का स्थूल शरीराने म्हणा जी सत्कर्मे केली जातात त्याकरता प्रथम स्थूल शरीराचीच गरज असते. तरी जोपर्यंत शरीर पतन होत नाही तोपर्यंत पुण्य केले पाहिजे. हल्ली आपण जे सुख भोगतो ते पूर्वी केलेल्या पुण्याचे फळ आहे. यानंतर नवीन पुण्य आपण करत नाही म्हणून ते आयुष्यभर किंवा आयुष्य संपण्यापूर्वी संपून दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो. जसे आपण घरात दाणादुणा साठवून खाण्यासाठी ठेवतो, ते खाता खाता संपले नाही तोच आणखी धान्य आणून ठेवतो, अशी व्यावहारिक व्यवस्था आहे. असे जर न केले तर पूर्वीचा साठा संपून जाईल व उपाशी राहण्याची पाळी येईल व त्यानंतर ज्या भावाने धान्य मिळेल त्या भावाने ते घ्यावे लागते. ते महाग असेल तर हंगामात खरेदी केले नाही म्हणून पश्चाताप होतो. हुशार लोक आपला साठा संपण्यापूर्वीच हंगामाच्या स्वस्ताईच्या दिवसात पुन्हा खरेदी करून ठेवतात. तसे हे आहे. जोपर्यंत शरीर पतन होत नाही आणि जोपर्यंत पूर्वीचा पुण्यसंचय संपला नाही, ज्या योगे आपण सुख भोगीत आहोत त्या पूर्वीचा पुण्याचा साठा वाढवला पाहिजे. म्हणून वरचेवर पुण्यसंचय करीत राहिले पाहिजे व त्यात भर घातले गेले पाहिजे. शरीर आहे तोपर्यंत आपण जसे द्रव्य मिळवण्याचा प्रयत्न करीत राहतो तसे शरीर असेपर्यंत पुण्यसंचय करण्यास करीत राहिले पाहिजे. बंद राहू देऊ नये. पुण्यच पदरी नसेल तर द्रव्य तरी कोठून मिळणार व सुख तरी कोठून येणार. यासाठी वारंवार पुण्याची वाढ करीतच राहिले पाहिजे. भर घालीतच गेली व त्यात खर्च न पडता पुष्कळ साठा झाला म्हणजे त्या अनंत सुखाच्या साठ्यात मिसळून जाईल. मग आपल्यास पुण्यास किंवा सुखास काय कमी आहे. कोणतेही सुख पहा, ज्याचा अनुभव आपल्याला येतो त्याच्या मुळाशी हे बीज आहे, ते पुण्यच आहे. हल्ली जास्त सुख भोगणारे जे आहेत ते त्यांनी केलेल्या पूर्व पुण्याचे फळ असते. तसेच दुःख भोगणारे जे कोणी आहेत त्या दुःखाकरता पूर्वीच पाप कर्म त्यांच्याकडून झालेले असते. आता जे केले जाईल ते पुढील जन्माकरता असते व पाप पुण्य जर अतिशय झाले तर त्याचे फळ या जन्मात मिळून शिवाय पुढच्या जन्मातही भोगावे लागते. जसे आता हे धान्य खातो ते मागील सालचे असते व आता जे उत्पन्न होईल ते पुढील सालाकरता आहे. बरसातीच्या दिवसात हंगाम म्हणून शेतकरी शेत नांगरून उकरून बी पेरतात व व्यापारी नवीन धान्य निघाल्यावर तात्काळ खरेदी करतात व हा धान्य संचयाचा हंगाम. जेव्हा वस्तूची उत्पत्ती बरीच होऊन ती स्वस्त मिळू लागली म्हणजे हंगाम असे म्हणतात. तसेच पुण्य संचय करण्याचाही हंगाम आहे. त्या हंगामाच्या वेळी संचय केला की ते पुण्य फार दिवस उपयोगी पडते. पूर्वीच्या तत्ववेत्यांनी यासाठीच पर्वकाळ, ग्रहण, अधिक मास, चातुर्मास, संक्रमण इत्यादी समयास किंवा पुण्यक्षेत्री अथवा प्रयागादी तीर्थावर गेले असता किंवा सत्पुरुषाजवळ सत्कर्मे गेल्यास त्या पुण्याचा संचय फार मोठा होतो असे ठरवले आहे. हे पुण्यसंचय करण्याचे बीज आहे. त्यावेळेस कोणत्याही रीतीने पुण्यसंचय करावा त्याबद्दल जे नियम सांगितले आहेत त्याप्रमाणे वागल्यास स्वतःच्या व वडिलांच्या हजारो पापांच्या राशी थोड्या पुण्याने नाहीशा होतात. काही पापे अशी असतात की ती दिसण्यात क्षुल्लक दिसत असून संग्रही असलेल्या पुण्याच्या राशी नाहीशा करतात. गिरणीत कापसाचे मोठे मोठे गंज असतात. त्या जाळण्यास पुष्कळ विस्तव लागतो असे नाही तर एक लहानशी ठिंगी देखील ते पर्वतप्राय ढीग जाळण्यास पुरेशी होतात. तसेच पुण्याचेही आहे.
काही पदार्थ असे असतात की पुष्कळशा घाणीत ते थोडे जरी मिळाले तरी ते घाण नाहीशी होते. असाच हाही प्रकार आहे. या अध्यायाचे जे कोणी पठण श्रवण मनन करतील त्यांना परोपकाराचे पुण्य मिळेल. मन कितीही जरी घाणेरडे असले तरी परमेश्वराच्या प्राप्तीला योग्य असे होईल. अव्यक्त्याचे ज्ञान होऊ लागेल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुधाया परोपकार शुद्ध सत्वात्मक मन व्यक्त पुण्यसंचयादी विवरण नाम 25 अध्याय संपूर्ण. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु.